यानंतर बातमी आहे अतिशय धक्कादायक आणि रायगड जिल्ह्यातून माणगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवरती मदन वानखेडे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि या शाळेमध्ये पीडित मुलगी शिकत असून तिची आई सुद्धा शिक्षिका म्हणून नोकरी करते। मदन वानखेडे हा पीडित अल्पवयीन मुलीवरती 2016 पासून अत्याचार करत होता आणि या पीडित मुलीला तुला नापास करेन आणि तुझ्या आईची नोकरी घालवेन अशी धमकी देऊन हा नराधम शिक्षक तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होता। शिक्षकावरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि या शिक्षकावर माणगाव पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। माणगाव पोलिसांनी या प्रकरणी शिक्षक मदन वानखेडेला अटक केली आहे। मदन वानखेडे हा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना किंवा कृत्य त्याने केलेलं आहे। पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे। माणगावमध्ये शाळेमध्ये असलेला शिक्षक आणि त्याने एका विद्यार्थिनीवरती अत्याचार केलेत, नापास करेन अशी धमकी तिला सतत दिलेली आहे। तिची आई सुद्धा याच शाळेमध्ये काम करते आणि आईची नोकरी घालवेन अशी धमकी सतत देऊन या विद्यार्थिनीवरती अत्याचार करणारा हा शिक्षक आणि त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याने विद्यार्थिनीवरती अत्याचार केलेत। माणगाव मधल्या शाळेमध्ये घडलेला प्रकार, नापास करण्याची धमकी देऊन अत्याचार करण्यात आलेत। त्याचबरोबर या विद्यार्थिनीची आई सुद्धा या शाळेमध्ये काम करते, त्यामुळे आईची नोकरी घालवेन अशी सुद्धा धमकी दिली। माणगाव मधल्या शाळेतला हा प्रकार, या संदर्भातली माहिती घेऊयात। रायगडमधून आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती। मोहन, संपूर्ण काय हे प्रकरण? अतिशय धक्कादायक आहे। जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होता आणि त्या मुलीची आई पण शिक्षिका आहे। त्या शिक्षकांनी त्या मुलीचा खूप अत्याचार केले। वर्षानुवर्ष तो तिला धमकी देत होता की तुला नापास करीन, तुझ्या आईला नोकरीमधनं काढीन असं सांगून तो तिच्यावर अत्याचार करत होता। शिक्षकाला काळीमा फासणारी ही घटना आहे की रायगड जिल्ह्यात माणगाव मध्ये ही घटना घडलेली आहे। जिल्हा परिषदची ही शाळा आहे आणि काल त्या मुलीनी आईला सांगितल्यानंतर आईनी त्या माणगाव पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी त्याला अटकही केलेला आहे शिक्षकाला आणि पोस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। की खरंच गंभीर घटना आहे। त्या मुलीवरती दबाव आणून हा अत्याचार केलेला आहे आणि त्याला आता शिक्षकाला अटकही करण्यात आलेली आहे। जी बिलकुल। मात्र ही मुलगी जी आहे तिची आई सुद्धा शिक्षक म्हणूनच त्या शाळेमध्ये काम करत होती, मात्र तरी सुद्धा इतकं धाडस या नराधमानं केलेलं आहे। या मुलीच्या आईचं काय म्हणणं आहे आणि एकूणच काय वातावरण सध्या माणगावमध्ये? त्या मुलीला वारंवार धमकी देत होता, वारंवार तिला सांगत होता की तुला मी नापास करेन आणि तुझी आई त्या जिल्हा परिषद मध्ये शिक्षिका आहे, तिलाही काढून टाकीन असं वारंवार सांगून तिच्यावर खूप वर्ष तिच्यावर अत्याचार करत होता। आणि अचानक आईला कळताच आईने विचारलं, मग त्या मुलीनी सगळं त्या शिक्षकाबद्दल सांगितलं। नंतर या पोलीस स्टेशनला जाऊन त्या शिक्षकावर गुन्हा दाखल केलेला आहे। ही पहिलीच अशी घटना आहे जिल्ह्यात की या शिक्षकांनी नराधमांनी त्या अत्याचार केलेला आहे। त्या मुलीवर अत्याचार करून वारंवार तिला धमकी देऊन अत्याचार केलेला आहे आणि काल माणगाव पोलिसांनी तिथल्या DYSP त्याने त्या शिक्षकाला अटक केलेला आणि अटक करून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। खरंच ही रायगड जिल्ह्यातली खरंच धक्कादायक घटना आहे। माणगावमध्ये म्हणजे हा शिक्षक मुलांना शिकवतो आणि ही अशी वेगळी घटना म्हणजे शिक्षकांनी त्या मुलीवरती ज्या आपल्या वर्गात जी असलेली मुलीवर अत्याचार केलेला आहे। खूप खरंच ही घटना वेगळी आहे आणि पूर्ण या रायगड जिल्ह्यात ही हळहळ व्यक्त होते। या शिक्षकाला आता अटक केलेला आहे आणि त्याच्यावर चौकशी सुरू आहे। मोहन, मात्र ही मुलगी, ही विद्यार्थिनी कितवीच्या वर्गामध्ये शिकत होती आणि आता या नराधमाला, शिक्षकाला जी अटक झाली आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय, त्याला काय प्रकारची शिक्षा मिळायला हवी किंवा मिळू शकते? त्या शिक्षकाने कित्येक वर्ष त्या मुलीवरती वारंवार अत्याचार करत होता। शाळेत काही अत्याचार केले, काही बाहेर केले, वारंवार तिला धमकी देत होता। हे खरंच या सगळ्या माणगाव तालुक्यात खरंच घटना वेगळी आहे। सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की ह्याला जी पेनमध्ये अशी घटना घडली असंच याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे। या शिक्षकांना, शिक्षक असे करतात विद्यार्थ्यांवरती, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। शिक्षकाचा काळीमा फासलेली आहे। या शिक्षकांनी खरंच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कलम लावले पाहिजे, त्याला फाशी दिली पाहिजे। अशी घटना सगळ्याकडनं होते।
कुठंतरी आई पण दुःखात आहे की मी या शाळेत शिक्षिका आहे आणि ह्या माझ्या मुलीवरती माझ्या बरोबरचा जो शिक्षक आहे या शिक्षकाने अत्याचार केलेला आहे. आईनी पण सांगितलं की त्या शिक्षकाला कुठेतरी फाशी झाली पाहिजे असं सांगण्यात येत आहे. मोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. अपडेट घेत राहूच. मात्र 2016 पासून हा नराधम या विद्यार्थिनीवरती अत्याचार करत होता. जिल्हा परिषदेची ही शाळा आणि त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय, अटक केलेली आहे आणि त्याला आता कडक शिक्षा करण्याची मागणी सुद्धा केली जाते. बातमी मुंबई